नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पुन्हा एकदा चाललो आहे वासोटा किल्ल्यावरती जंगल ट्रेकसाठी। तर आज आपल्यासोबत जुनी गँग आहे, त्याच्या प्लस आज आपल्यासोबत गणा आहे, आमचाच कलिग आहे मॅक्लोइडचा, आणि हे तर तुमच्या ओळखीचे आहेतच दोन नमुने। तर आता आम्ही चंदननगरपासून सासोड रोडवरती आलो आहे, उरोळी देवाची। 5 वाजता पुण्यावरनं वासोटा किल्ल्यावरती निघलो। नाईट कॅम्पिंगची सर्व आहे आमच्याकडे नाईट कॅम्पिंगसाठी। तर आज आपण नाईट कॅम्पिंग करणार आहोत वासोटा किल्ल्यावरती, बघूया। अंतरावरती मेढा हे गाव लागलेलं आहे। आता आम्ही इथं थोडंसं टी ब्रेकसाठी बाईक आणि आता टी ब्रेक करून आम्ही म्हणजे भरपूर कमी वेळात इथपर्यंत आलेलो आहे, आणि आता फक्त अर्धा ते 1 तासाचा रस्ता बाकी आहे आमचा। आम्ही तर आता 10:30 वाजता आहेत। आम्ही सध्या आहे बामनोलीमध्ये। आम्ही इथे 9:30ला टच झालेलो आहे, आणि आम्ही इथं या साईडला कोयना डॅम वगैरे आहे, या साईडला आम्ही इथं टेंट वगैरे लावलं आहे, आणि इथं या हॉटेलला आम्ही फ्रेश वगैरे झालो आहे। इथं सर्व नाश्त्याची वगैरे सर्व व्यवस्था आहे, आणि चार्जिंगला जर तुम्हाला चार्जर वगैरे लागत असतील तर चार्जरची व्यवस्था आहे। तर आम्ही आता बामनोलीला आहे, आणि इथं मॉर्निंग व्ह्यू आहे, सर्व आहे। आम्ही आता सर्व बघून झालं आहे। जवळपास आम्ही 5:30ला उठलो होतो सकाळी, आता 7 वाजता आहेत। आम्ही सर्व म्हणजे मॉर्निंग व्ह्यू वगैरे तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे। आता नेमका जस्ट 6:30ला सूर्य वगैरे निघला आहे, आणि या ठिकाणी आमच्या पाठीमागे तुम्ही बघू शकता बोटिंग वगैरे सर्व आहे। आता जसेच आम्हाला पार्टनर वगैरे मिळतील, कारण की आम्ही 4 ते 5 जण आहोत, आणि शेअरिंगमध्ये बोटिंग जर घेतलं तर 3700 रुपये चार्जेस आहे, असं आम्हाला रात्रीच कळालं होतं। आणि आम्ही पण आता पार्टनर वगैरे पार्टनरशिपमध्ये जर कोणी जर असेल तर शेअरिंग करून आम्ही पण जाणार आहोत वासोटा फोर्टला। आता थोडंसं फ्रेश होऊन नाश्ता वगैरे चाय वगैरे करून आम्ही निघणार आहोत। आम्ही रात्री याच ठिकाणी असा टेंट टाकलेला होता, तुम्ही बघू शकता बाईक आणि टेंट, आणि आम्ही भरपूर समोर आलतो। आणि जे बामनोली आहे या साईडला तुम्ही बघू शकता पाठीमागे त्या झाडांकडे, आणि तिथे हॉटेल वगैरे सर्व अवेलेबल आहेत। हॉटेलचंच बुकिंग आहे ऑनलाईन। जर तुम्ही टेंटसाठी बुकिंग केलं हॉटेलला तर ऑनलाईन नाईट कॅम्पिंग आहे तिथं बुकिंग सगळं, साऊंड सिस्टम वगैरे, फूड वगैरे सर्व आहे त्यामध्ये। तुम्हाला जर ऑनलाईन बुकिंग करून जर वासोटा फोर्टला यायचं असेल, ओन टेंट नसेल तर तुम्ही बिंदास्त येऊ शकता, बेस्ट लोकेशन आहे। आता 8 ते 8:30ला इथून बोटिंग आम्ही स्टार्ट करणार आहोत। 1 ते 1.5 तासाचं बोटिंग राहील, आणि त्याच्यानंतर पूर्ण जंगल ट्रेक आहे, खूप मजा येणार। चला भेटूया समोर। तर मित्रांनो, हे आम्ही आहोत, हा आमचा चहा आहे, आणि हा आमचा टेंट आहे। आम्ही जस्ट गावामधनं दूध वगैरे आणलं किराणा दुकानावरनं, आणि आता चहा करतोय, आणि यानंतर थोडासा नाश्ता वगैरे करून आम्ही बुकिंग करणार आहे, आणि बुकिंग करून थेट आम्ही जाणार आहे वासोटा फोर्ट। हॉटेल सरपंचवाडामध्ये या ठिकाणी बसण्याची अशी योग्य सोय आहे सर्व, आणि या ठिकाणी व्हेज नॉनव्हेज सर्व अवेलेबल आहे, आणि नाश्त्यामध्ये किंवा चहा पाणी सर्व। आणि नाईट कॅम्पिंगसाठी या ठिकाणी बॅक साईडला ऑनलाईन बुकिंगसुद्धा होते। काकांचा नंबर मी शेअर करतो, तुम्ही बघू शकता। हे आहेत त्यांचे हॉटेल सरपंचवाड्याचे ओनर। काका, इथं नाईट कॅम्पिंगचे काय चार्जेस आहेत पर कॅम्पिंग? नाईट कॅम्पिंग जर वासोटा कॅम्पिंग करायचं असेल तर छान रेट देतो। ग्रुप असतील तर आपण B2B करतो। महत्त्वाचं म्हणजे दररोजचं कॅम्पिंग आमचं चालू असतं। 600 रुपयेमध्ये रात्रीचं कॅम्पिंग, कॅम्प फायर, म्युझिक,
व्हेज नॉनव्हेजचं जेवण, सकाळचा ब्रेकफास्ट असं सगळं देतो. किल्ल्यावर जायचं असेल तर 1200 रुपये पर पर्सन रेट आहे. तर जास्त मोठा ग्रुप असेल तर आपण कन्सेशन देतो. गेली 32 वर्षापासून माझी ही साईट चालू असून महाराष्ट्रात सगळ्यात लोकप्रिय साईट म्हणजे हॉटेल सरपंचवाडा अशीच आहे. माझा नंबर आहे 9422403808. खरंच खूप छान नेचर आहे काकांचं आणि सपोर्टिव्हही आहेत. आम्हाला खूप म्हणजे भरपूर हेल्प केली आहे. आणि इथून आम्हाला आता आम्ही म्हणजे कंबाईन आता 4-5 जण असल्यामुळे आम्हाला बाकी पण लोकांसोबत जायला म्हणजे 12 जणांचा ग्रुप असतो वरती जाण्यासाठी. तर बाकीचे लोक पण आम्हाला काकाच बघून वगैरे देत आहेत. आणि आता आम्ही 10 जण झालेलो आहोत. अजून 2 कॅन्डिडेट मिळाले की आम्ही वासोटा फोर्टनी. तर फायनली आम्ही आता बोटमध्ये बसलो आहे. तुम्ही बघू शकता आम्ही त्या साईडने इकडं आलेलो पाठीमागनं आणि आता समोर असंच चाललो आहे. तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता. आता इथनं आम्हाला काकांनी सांगितल्यापर्यंत 3 नद्यांचा संगम आहे. 2 महाबळेश्वरवरनं येत आहेत आणि एक खोऱ्यातनं येते. असं 3 नद्यांचा संगम मिळून हा जो योग बनतो याला त्रिवेणी संगम असं म्हणतात. आणि या त्रिवेणी संगमाच्या जिथं त्रिवेणी संगम हा होतो तिथं महादेवाचं एक पुरातनकालीन मंदिर आहे असं सांगण्यात आलं आहे. आणि हा सर्व जो तुम्ही परिसर बघताय हा कोयना डॅमचा आहे आणि यालाच असं शिवसागर जलाशय म्हणलेला आहे. आज पूर्ण आपला जो शूट होणार आहे पूर्ण या कोयना डॅमवरती होणार आहे. आणि हा जो आपला जो ट्रॅव्हलिंगचा हा प्रवास आहे कोयना डॅमचा हा एकदम बेस्ट राहणार आहे. मला तर खूप आनंद येतो आहे. तुम्हाला बघूया आपण व्हिडिओ बघून तुम्ही काय कमेंट करताय. तर आपण आता मित्रांनो भरपूर प्रवास करून समोर आलो आहे. 1 ते 1.5 तासाचा प्रवास आपण या कोयना डॅम म्हणून करत आलेलो आहे बोटनी. आणि आता 1 ते 1.5 तासानंतर आपल्याला वासोटा फोर्ट हा विजिबल झालेला आहे. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे जो दिसतोय तुम्हाला स्ट्रेटली तो वाला समोर जे आहे ते वासोटा फोर्ट आहे. तर मी जस्ट आता या पाठीमागे आता बोट लावलेली आहे आणि आता आम्ही चाललो आहे वासोटा फोर्टच्या दिशेने. हे बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे आमचे मित्रमंडळी आहे सर्व. आणि हे आमचे गाईड काका थोडे आमच्यापेक्षा समोर चालत आहेत. आणि जे आपले बोटवाले काका आहेत तेच आपले या ठिकाणी गाईड वगैरे असतात. आणि त्यांच्यासोबतच आपल्याला पूर्ण हा फोर्ट दाखवण्यात येतो. कारण हे घनदाट जंगल असल्यामुळे इथं थोडं हरवण्याची वगैरे भीती असते. त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतोय. पण तेच आपल्याला सर्व गाईड करतात. मित्रांनो आम्ही आता थोडाफार नदीचा पात्र पार करून इथपर्यंत आलोय. आता इथे फॉरेस्ट डिपार्टमेंटचं जे ऑफिस आहे त्याचं एंट्री गेट आहे. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे. आता इथं आमच्या बॅग वगैरे सर्व चेक होतील आणि जे काय बॅगमध्ये प्लास्टिक वगैरे सर्व आहे ते सर्व कॅल्क्युलेट करून आमच्याकडून एक डिपॉझिट अमाऊंट घेतली जाईल 500 रुपये किंवा 700 रुपये. आणि रिटर्न येताना आम्हाला ती द्यावी लागेल. तर आम्ही आता मित्रांनो फॉरेस्ट ऑफिसपासून आता समोर ट्रॅक चालू केला आहे. आम्ही तिथे 7 जणांमध्ये 1150 रुपये जमा केलेत. तर त्याच्यामध्ये पर कॅन्डिडेट 100 रुपीज आहे आणि गाईडचे 250 रुपये. असं टोटल त्यांनी पॉलिथिन वगैरे चेक करून आमचे 7 जणांचे 1150 रुपये घेतलेले. आणि आता इथून 4 किलोमीटर आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. एक्झॅक्ट माहिती नाही पण 1 ते 1.5 तासाचा प्रवास आहे आता इथून पुढं फॉरेस्ट ऑफिसपासून. पाण्याच्या पात्राजवळ आलो आहे. आता इथं 2 रूट आहेत. एक जातो हा वासोटा फोर्टकडे आणि एक जातो नागेश्वरच्या सुळक्याकडे. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे या ठिकाणी मारुतीराचं एक पुरातन काळात एकाच दगडावरती गणपती आणि मारुतीची मूर्ती आहे आणि फार प्राचीन दिसते. त्यालाच असं एक देऊळ म्हणून लोक
दगड पूर्ण एक देवळाचा एक घेरा बनवलेला आहे त्या ठिकाणी. फार प्राचीन आहे हे आणि खरंच बघायलाच असं तर एक चांगलं दृश्य आहे किंवा एका दगडावरती दोन देव, एका देवळात दोन देव असल्यासारखं. असा एन्जॉयफुल आहे. त्या ठिकाणी काही असं नैसर्गिक हानी झाल्यामुळे बरेचसे झाडं असे पडलेले आहेत, काही रोडच्या मधात आहेत आणि कुठे कुठे हा जो स्ट्रेटली ट्रेक आहे हा सोपा जातोय, पण जिथे तुम्हाला स्टेप वगैरे लागल्यात तो रूट हा थोडासा डिफिकल्टी जातो. जसं की तुम्ही समोर बघू शकता, तर हे स्टेप आहेत काही, तर ह्या खूप डिफिकल्ट जातात चढण्यासाठी. फायनली आम्हाला वासोट्याची पाटी दिसलेली आहे आणि तुम्हाला सांगायचं झालं तर आजचा ट्रॅक हा पूर्ण म्हणजे खूप जास्त ऊन तपतंय आणि इथं हवा यायला स्पेस नसल्यामुळे पूर्ण असं गरमाट करतंय. ऊन वगैरे लागत नाहीये कारण पूर्ण सावलीच आहे, पण घनदाट जंगल असल्यामुळे इथं हवा पास होत नसल्यामुळे पूर्ण असं सर्व गरमी होते. प्रवेशद्वार ते पण दिसतंय. एका साईडची तटबंदी शाबूत आहे या साईडची आणि या साईडचं पूर्ण असं ढसळलेलं आहे. पाटी आहे वासोटा फोर्टची आणि इथं मारुती रायाचं एक मंदिर आहे, बघू शकता किती सुंदर आहे आणि घनदाट सावली आहे. मित्रांनो तुम्ही आता बघू शकता इथे पूर्ण एक गडावरचं मारुती रायाचं मंदिर आहे आणि ही त्याची चौकट आहे, ती पण आता थोडीशी म्हणजे पडायला झाले सर्व. तुम्ही आतमध्ये जाऊन दाखवतोय तुम्हाला या ठिकाणी. आणि या ठिकाणी तर बॅक साईडचा पूर्ण पोर्शनच उघडा पडलाय, म्हणजे सर्व पडझड झालेली आहे या ठिकाणी. पण या ठिकाणी बघा सर्व दगडे ढसळलेले. लेफ्ट घेतल्यानंतर तुम्ही समोर आले, या ठिकाणी एक पाण्याचं टाकं आहे, तुम्ही बघू शकता. पण थोडंसं पाण्याचा असा वापर नसल्यामुळे आणि नैसर्गिक म्हणजे पाणी पडल्यानंतर पूर्ण माती वाहून याच्यामुळे आल्यामुळे पूर्ण टाका आता बुजलाय आणि पाणीही घाण झालंय. या ठिकाणी देखा तुम्ही पाण्याच्या कालव्यासोबत मातीही वाहत आलेली आहे, पूर्ण मातीचा ढिगारा झालेला आहे या ठिकाणी. तर फायनली मित्रांनो हा व्ह्यू बघितल्यानंतर आम्हाला असं वाटलं की आम्ही एक चांगला ट्रेक केलाय. आतापर्यंत आमचे म्हणजे खूप जास्ती हाल झालेत ऊन असल्यामुळे किंवा गरमट वातावरणामुळे आणि एक स्ट्रेट अशी चढाई जमिनी लेवलपासून पूर्ण अशी वरती. तर आता तुम्ही हा व्ह्यू बघू शकता कसला कडा आहे हा. तर महाराजांनी वासोटा किल्ला हा 1655 मध्ये ताब्यात घेतलेला आणि वासोटा किल्ल्याचं या नाव व्याघ्रगड म्हणून असं ठेवलेलं आणि व्याघ्रगड या किल्ल्याचं जास्तीत जास्त उपयोग हे अंग्रेजांना किंवा फिरंग्यांना ताब्यात घेऊन या ठिकाणी कोंडून ठेवण्यासाठी होतं. ते काही जे कैदघर आहे ते महादेवाच्या मंदिराच्या लेफ्ट साईडला आहे आणि या किल्ल्याचा जास्तीत उपयोग हा कैदी ठेवण्यासाठी किंवा फितूर ठेवण्यासाठीच केलेला आहे. शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो आपण थोड्याच वेळापूर्वी एक शिवाजी महाराजांची गर्जना घेऊन या बाळबू कड्यावरती महाराजांची गर्जना घेतली आणि या साईडला मी इथे उभे होतो आणि या साईडनी गर्जना घेऊन हा जे कॉर्नर दिसते तुम्हाला या साईडला यांच्या पाठीमागे, या साईडनी सेम टू सेम फुल गर्जना परत रिपीट ऐकू आलेली आहे मला. आणि हे या गडाचं वैशिष्ट्य म्हणलं तरी चालेल. तर इको पॉइंट प्लस बाबूकडा हे एकच पॉइंट आहेत, तरी तुम्ही निश्चित येऊ शकता आणि वासोटा किल्ल्यावरती आल्यावर या पॉइंटला तुम्ही जरूर भेट द्या. तर मारुतीच्या मंदिरापासून थोडंसं राईटला आल्यावरती एक विसावा म्हणून किंवा आता हे तुम्ही बघू शकता राजवाड्या टाईपच आहे, पण पुरातन काळामध्ये आता काय असेल याचं काही माहिती नाही, पण एक राजवाड्या टाईप किंवा मग कुंडा टाईप आहे आणि इथं सर्व आता पडझड झालेली आहे पूर्ण. मारुतीरायाच्या मंदिरापासून थोडंसं समोर आलं की या ठिकाणी तुम्हाला महादेवाचं एक मंदिर दिसते आणि हे जे महादेवाच्या मंदिराच्या साईडला जे आहे हे कारागृह आहे. तर पूर्वी आता याची पडझड झालेली आहे सर्व. हे जे आहे हे कारागृह टाईप होतं आणि याच्यात म्हणजे पूर्ण आता पडझड झालेली आहे पूर्ण बांधकामाची.
तरीही जे पुरातन बांधकाम आहे ते आजच्या रोजी शाबूत आहे, तुम्ही बघू शकता. आणि याच्याच राईट साईडला जर म्हणायला गेलं तर महादेवाचं मंदिर आहे. आणि महादेवाच्या मंदिरापासून समोर बघितलं तुम्ही तर आपल्याला 2 कडे लागतात. तर या कड्यावरून नागेश्वरचा सुळकावर व्ह्यू दिसतो. आणि त्याच्या पुढं जो कडा आहे तो कडाचा आता रस्ता चालू आहे की नाही माहीत नाही, पण आम्ही या कड्यावरून बघणार आहे. जर रस्ता असेल तर समोर जाऊ. त्यावर तुम्ही आल्यानंतर जो तुम्हाला सेकंड पीक दिसतोय तो आहे नागेश्वर सुळका. आपण जो खाली रूट बघितला आहे नागेश्वर जाण्यासाठी पाठी लागते वासोट्यावर येताना, तर त्या असंच हा जो ट्रॅव्हल करत जर तुम्ही त्या तिथपर्यंत गेला, हा जो माझ्या बोटाच्या खाली दिसतोय हा नागेश्वरचा सुळका आहे. तर या ठिकाणी आपण आता मंदिराच्या आतमध्ये जाऊन बघूया. या ठिकाणी तुम्ही पुरातन बांधकाम बघू शकताय. थोडं शंकराची आरती वगैरे लावलेली आहे. वेटिंग एरिया टाईप आहे. आणि या इथे पुरातन काळामध्ये पत्न्या किंवा मशाली वगैरे लावण्यासाठी जे केलं आहे. आणि इकडून एक सेकंड दरवाजा आहे आणि या साईडनं पण एक दरवाजा आहे. म्हणजे दोन्ही साईडने प्रदक्षिणासाठी 2 दरवाजे आहेत. आणि मेन आपण गाभाऱ्यात गेलो की एक पुरातन काळातलं आपल्याला शिवलिंग दिसतोय, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. असं इथे एक महाराजांचं जे होतं कल्चर ते असं गडावरती एक मस्जिद टाईप मंदिर म्हणून बांधायचे, जेणेकरून की मुघलांनी ते पाळावं नाही म्हणून. या ठिकाणी ही जे सेकंडवाली एक नवीन हे आहे, पिंड आहे महादेवाची. आणि ही जे आहे झींज वगैरे झालेले आहे सर्व, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. पण सर्व पडझड झालेलं आहे. तरीही पुरातन काळातल्या काही गोष्टी आपल्याला आजही जसं तशा बघायला मिळतात. तर आता आपण मंदिराचे दर्शन घेऊन एकदा पुढं परत एकदा नेक्स्ट कड्यावरती आलोय मित्रांनो. आता इथून तुम्हाला नागेश्वरचा सुळका वगैरे दिसतोय सेकंड टाइमचा. इथून त्या पॉईंटपेक्षा इथून जास्त विजिबल आहे आणि सर्व आहे. आणि हाच तो पॉईंट आहे. तुम्ही या साईडला बघितलं तर आम्ही जिथून ट्रेक स्टार्ट केलता जमीन लेवलला पाण्यातून, तोही दिसतोय. पाणी जिथं संपत आहे तिथं आमची बोट लावलेली आहे आज पण. आणि इथून आम्ही पूर्ण असं ट्रॅव्हल करत 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 या साईडनं असं वरती सेकंड कड्यावरती आलो आहे. या सेकंड कड्यावरती येण्याचं हे वैशिष्ट्य आहे. या सेकंड कड्यावरतून तुम्हाला जो काय वासोटा फोर्ट आहे पूर्ण असा व्हिजिबल आहे. या ठिकाणी असं बघू शकता तुम्ही, पूर्ण असा वासोटा किल्ला व्हिजिबल आहे. तिचा जेल आहे आणि ते सर्व आम्ही बघून झालं आहे. आणि या ठिकाणी आता आम्ही मॅगी करतोय. फारशी भूक लागली तर मित्रांनो, जर तुम्ही वासोटा किल्ला जर या सीझनमध्ये जर प्लॅन करत असाल तर मी तुम्हाला डेफिनेटली एवढं सांगेल की तुम्ही पर कॅन्डिडेट कमीत कमी 2 ते 3 लिटर पाणी, 3 लिटरपेक्षा जास्ती ठेवलं तरी चालेल, पण कमी चालणार नाही. कारण की आम्ही सर्व 7 जण मिळून कमीत कमी 10 ते 12 बॉटल आणल्या होत्या आणि सर्व या ठिकाणी संपल्या आहेत. आता जेवल्यानंतर पाणीही प्यायला नाही आम्हाला. ट्रेक कंप्लीट करून बोटपाशी आलो आणि आता इथं आम्ही फ्रेश वगैरे झालोय. फायनली आम्ही आता बामनोलीला आलोय मित्रांनो. आम्ही बॅक साईडने गेलतो, या साईडने आता इथं आमच्या बोट लावली आणि आता आम्ही टेंटच्या जागेपासून पुढं आलोय थोडंसं. आणि आता तुम्ही माझ्या समोर जे समोर जे बघितलं तर या ठिकाणी बामनोली आहे आणि आम्ही आमच्या गाड्या वगैरे पार्क केल्या आहे. आता इथनं आम्हाला 6-6:30 होत आहेत. आम्हाला इथनं आता पुण्याला जायचं आहे खराडी बायपासला. तर हा ट्रेक वासोटाचा एकदम भारी झालेला आहे. नाईट कॅम्पिंग बेस्ट झालेले आहे. सर्व गोष्टी थोडंसं ट्रेकिंग चढण्यासाठी हार्ड आहे, भरपूर हार्ड आहे. रतनगड ज्यांनी केलं असेल ते करू शकतात. जे ओरिजिनल ट्रॅकर आहेत किंवा जे मंथली 2 ते 3 ट्रेक करतात त्यांना काय हार्ड जाणार नाही. पण जे फर्स्ट टाईम ट्रेक करतात त्यांना हे थोडंसं डिफिकल्टी
देणार म्हणजे देणार. तरी एक नंबर हा ट्रेक होता.